मान्य सदस्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे अतिशय सेन्सिटिव्हली आम्ही या विषयाकडे पाहू. चला, विकास ठाकरे, अभी आपको या नको बसा, संपूर्ण बाबींवर इथे तुम्ही चर्चा एवढे झाली. लवकर जेवत नाही. यापूर्वीच्या याच काळातल्या अधिवेशनामध्ये नागपूरचा एक प्रश्न होता की एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कोतवाली पोलीस स्टेशनची घटना होती आणि तो आरोपी मी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो आरोपी तिथनं फरार झाला. म्हणजे पहिले अटक केली, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हे CCTVच्या फुटेजमध्ये दाखवून झाले आहे. परंतु चार्जशीट पेश करताना हा आरोपी फरार आहे. या संदर्भात या सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, जवळपास 1 वर्ष झालं असेल आज या प्रकरणात इथे रुलिंग दिल्यानंतर कुठलीच काही चौकशीच झाली नाही. तर मग या सभागृहात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग ते झाल्यावर त्यांच्यावर काही होतं का, ही सुद्धा तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या नागपूरच्या घटनेसंदर्भात जे CCTV फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी तिथे वैद्यकीय तपासणीसाठी आलेला दिसत आहे, नंतर चार्जशीट पेश होते तर आरोपी फरार दाखवणार. तर मग याच्या त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची जबाबदारी काय आहे, याच्यावर कारवाई होणार आहे का, याची चौकशी होणार. कारण की मागच्या अधिवेशनातला हा प्रश्न होता याच काळातल्या. 1 वर्ष झालं आहे. तर या संदर्भात आपण उत्तर द्यावे. दुसरा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, काल 23 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये सुमारे 1 वाजता सक्करदरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कात्रे व पोलीस शिपाई योगेश नाईक हे अपराध क्रमांक 565-25 मधील आरोपी भारतीय नागरी न्याय व्यवस्था सुरक्षा अधिनियम 223च्या कलम समजपत्र देण्यासाठी गेले. हे दोन्ही अधिकारी गणवेशात होते आणि गणवेशात असताना त्या आरोपींनी भर चौकात त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेल्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वेगळा विषय आहे. गृह खात्याशी संबंधित आहे आणि नुकती कालची घटना आहे, एका पोलीस कर्मचाऱ्यावर, महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अटॅक झालेला आहे. तर या संदर्भात आरोपीला अटक करून तात्काळ सोडून दिलं असेल तर यामुळे काय त्या आरोपींवर वचप राहणार आहे काय, जे पोलीसलाही भर चौकात थोबाडीत मारायला कमी पाहत नाही. तर अशा लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर अजून काही कलमा लावून आतमध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून पोलिसांचं मनोबल वाढेल. तर या दोन्ही प्रश्नांसंदर्भात काय कारवाई करणार आहे ते उत्तर द्यावं. 1 मिनिट. लक्षवेधीशी संबंधित विषय जरी नसला तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जो इथे विषय मांडलेला आहे, नक्कीच त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये आपण इथे प्रश्न मांडला होता आणि त्याला उत्तर देत असताना जी काही कारवाईची इथे अंमलबजावणी झाली नाही असं आपलं म्हणणं आहे. प्रकरणाची मी आजच सगळी माहिती मागून घेतो आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे ती माहिती करून मी आपल्यापर्यंत ती पोच करतो. दुसरा विषय, पोलीस कर्मचाऱ्यांवरती हात उचलण्याची हिंमत जर का कोणी केलेली असेल त्याच्यावरती नक्कीच त्या दृष्टीने योग्य ती कडक कारवाई केली जाईल. अरुण खान महोदय, अध्यक्ष, जो प्रश्न मी विचारला होता त्याचा मला